अजून एक असे व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे. त्या एक सातारकर आहेत, त्या डॉक्टर आहेत, त्या मोटिवेशनल स्पीकर आहेत, त्या इंडियाच्या एकमेव MC म्हणजे कंपेअरिंगचा जो कोर्स असतो तो कोर्स घेणाऱ्या कोच आहेत. तुम्ही कोणाला विचारलं की अँकरिंग शिकायचं तर ते म्हणतील आतमधून असायला लागतं, बायबल असं काही नसतं. ओके. हे शिकू शकतो. मग मी MC केलं. त्या पाच दिवसाचा कार्यक्रम होता, इंटरनॅशनल होता. तर त्यामध्ये कसं असतं, भारताचं म्हणजे आपलं एक इन्स्टिट्यूट आहे कॉल्ड आयुष गव्हर्नमेंटचं. ती कॉन्फरन्स एकदम बँग ऑन झाली, खूप मस्त झाली, माझ्या अपेक्षेच्या पलीकडे झाली. आणि मग सगळ्यांनी मला पूर्ण इंडियामध्ये त्यांच्या कॉन्फरन्सला बोलवायला सुरुवात केली. आणि आय वॉज हॅव्हिंग अ गाला टाइम. मला वाटत होतं अरे मस्त लाईफ आहे ही, मला फ्लाईटचं तिकीट मिळतंय, गाडी येते न्यायला, गाडी येते सोडायला. मला अजिबात माहिती नव्हतं की या गोष्टीचे पैसे मिळतात. माझं MD झालं होतं आणि मी नुकतीच प्रॅक्टिस करायला सुरुवात केली होती. एक इव्हेंट प्लॅनर आले आणि म्हणाले की ताई मला एक ना पुण्याहून माझा 9 दिवसाचा दांडियाचा प्रोग्राम आहे आणि पुण्याहून एक अँकर येणार. आमच्याकडे ना पुण्याहून अँकर येतात जनरली. बरोबर. पुण्याहून अँकर येणार होते आणि तिने मला 11th आरला डिच केला तर ती येणार नाहीये, तर तू करशील का? मी म्हणलं डोक्यावर पडलास काय, तुम्ही डॉक्टर आहे. पण मनी मोटिवेशन काय असतं, तो मला म्हणाला 9 दिवसाचा इव्हेंट आहे, 5,000 रुपये मी पर डे देतो, 8 वाजता यायचं, 10 वाजता साताऱ्यामध्ये साऊंड ऑफ होतो, 2 तासाचं काम 5,000. अरे मी म्हणलं ही तर मस्त आहे. आज 3-3 लाख रुपये 3 तासाचे अँकर घेणारे अँकर्स आहेत. 43 इज द हायेस्ट अमाऊंट ऑफ इव्हेंट इन अ मंथ मी केले. तुमचा इव्हेंट जो आहे ना तो गुजराती थाळी सारखा असायला पाहिजे. त्यामध्ये स्वीट पाहिजे, त्यामध्ये तिखट पाहिजे, त्यामध्ये खट्टा मीठ आहे ना, एव्हरीथिंग, सगळे इमोशन्स पाहिजे. मग हे जेव्हा सगळे इमोशन्स असतील तेव्हा तो इव्हेंट ग्रेसफुल दिसेल, कलरफुल दिसेल. तुम्हाला जर ऍज अन अँकर एक्स्ट्रा पे हवा असेल, जास्त तुमचं नाव हवं असेल, फेम हवं असेल, तर ते एक्स्ट्रा जो एक्सपिरियन्स आहे तो त्या व्यक्तीला म्हणजे तो समोरच्या ऑडियन्सला द्यायला लागतो, जो ते कधी विसरणार नाही. सर्टन लेवलला गेल्यानंतर अँकर्स बरेच वेळा मी पाहिलंय की दे डोंट बॉदर. पण असं नाही पाहिजे. इट इज ऑलवेज अ टीम शो. Anchor is face of the event. Exactly. Representing the event team and every technical side, everybody. फक्त परफॉर्मन्सच नाही, तुम्हाला मार्केटिंगचे स्किल पण एकदम एक्स्ट्रॉर्डनरी असायला हवं. ज्यांचे मार्केटिंगचे स्किल, माझा 1 तासाचा रोजचा सेशन असतो, त्यामधले 20 मिनिट फक्त मार्केटिंग असतं. म्हणजे आपण अँकरिंग बद्दल बोललो, अच्छा तुम्ही डॉक्टर बद्दल बोललो, मोटिवेशनल स्पीकर पण आहात. सो डू यू म्हणजे त्याच्यावर तुम्हाला पण आज बोलायला आवडेल का? मला खूप आवडेल याबद्दल बोलायला. इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये आज जे क्वालिटी ऑफ अँकर लागतं ती रिक्वायरमेंट पण खूप हाय झाली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आज एकमेव अँकर कोच, ते पण महाराष्ट्राचा, ते पण साताराचा आहे. ह्याचा एक मराठी मूड, एक चॅनल म्हणून, मराठी म्हणून आम्हाला प्रचंड अभिमान आहे.